स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहून फेरीनेच आता आपण परत आलेलो आहे आणि इथून जाताना रस्त्यावर दोन्ही बाजूला वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. बॅग्स वगैरे आहेत विकायला. $60 सांगतात तिथे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे सायन्स खूप छान क्यूट हॅट्स आहेत. इयरिंग्स, किचन्स, फ्रिज मॅग्नेट्स, फ्रूट स्नॅक्स आहे, वेगवेगळे फ्रूट्स, मिक्स फ्रूट, आईस्क्रीम, गोळा गोळाचा आईस्क्रीम येते, स्नो कोन आहे. इतना सितारा लगा दिया विराज. Hi there, Mom. चलो रख दो विमान. ये रेड कैप थी ना. आता आपण न्यूयॉर्क मधला प्रसिद्ध असलेला ब्रुकलिन ब्रिज पाहायला जाणार आहे आणि तिथे हॉलिवूड, बॉलिवूड आणि जगामधल्या वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीज असतील तर त्यांचे सगळ्यांचे शूटिंग त्या ब्रिजवरती नक्कीच झालेले असतील. आपले सुद्धा प्रसिद्ध बॉलिवूड मूवीचं शूटिंग तिथे झालेलं आहे. बरं, तिथे जायच्या आधी आता भूक लागलेली आहे. इथे सॅफ्रॉन नावाचं इंडियन रेस्टॉरंट आहे. तिथे जाऊन पटकन लंच करून घेऊयात आणि मग आपली जर्नी कंटिन्यू करूयात. सारांश, सारांश, टॉलेस्ट टॉवर. आता आपण ब्रुकलिन ब्रिज पाहायला निघालेलो आहे आणि त्या ब्रिजवर आपले बॉलिवूड मधले कल हो ना हो, कभी अलविदा ना कहना या मूवीचं शूटिंग झालेलं आहे आणि हॉलिवूड मधले पण बरेचसे पिक्चर तिथे शूट केले गेलेले आहेत, जसं की गॉडझिला. या सगळ्यांमुळे खरं तर खूप अट्रॅक्शन आहे ब्रुकलिन ब्रिज पाहण्याचं. चला पाहूयात आपण हा ब्रिज कसा आहे ते. जसं की मी आधीच्या भागांमध्ये सांगितलंय की जर न्यूयॉर्क फिरायचं असेल तर भरपूर चालण्याची तयारी ठेवावी लागते. जरी पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, ट्रेन आणि बसेस आहेत, पण स्टॉपवरून उतरून त्या ठिकाणी जाण्यासाठी बरंचसं चालावं लागतं जर तुम्ही कॅब करणार नसेल तर आता आम्ही खूप सारं चालतोय ब्रुकलिन ब्रिजला जाण्यासाठी. दिवसभर एवढं फिरलेलो आहोत आणि मुलं एवढी ऍक्टिव्ह आहेत, भरपूर चालली आहेत ती. आता थोडीशी दमली आहेत पण थोडासा सपोर्ट करतायत आणि चालतायत ते आमच्यासोबत. ब्रुकलिन ब्रिजच्या आजूबाजूचा एरिया सुद्धा किती गजबजलेला आहे आणि जगभरातले जे पर्यटक आहेत ते आवर्जून या ब्रिजला भेट देण्यासाठी येत आहेत. त्यामुळे आजूबाजूला असे शॉपिंगचे स्टॉल्स आहेत आणि खाण्यापिण्याचे सुद्धा स्टॉल्स आहेत. तर ब्रुकलिन ब्रिज इथून सुरू होतोय. तर ब्रुकलिन ब्रिज हा बराच मोठा आहे आणि खूप छान असे वेगवेगळे भाग यांनी ठेवलेले आहेत. तर इथून चालण्यासाठीची सोय आहे आणि बाजूला जे आहे डाव्या साईडला तिथून सायकल जात आहेत आणि उजव्या साईडने गाड्या जात आहेत. तसं पाहायला गेला तर भरपूर मोठा आहे हा ब्रिज आणि चालण्यासाठी सुद्धा चांगली जागा आहे. पण आता या वेळेला पर्यटकांची एवढी गर्दी आहे तर मला जसं जमेल तसं मी शूट करतेय हा ब्रिज आणि इथे थांबून या आवारामध्ये थांबून थोडेसे फोटो सुद्धा काढून घेणार आहोत. हे आम्ही काढलेले काही खास फोटोज. ब्रुकलिन ब्रिज हा 1883 साली वाहतुकीसाठी खुला केला गेला आणि त्यावेळचा हा जगातला सगळ्यात लांब आणि पहिला ब्रिज असा होता की जो स्टील आणि वायर केबल पासून बनवला गेला. आणि या ब्रिजची जी लांबी आहे ती साधारण 1800 मीटर एवढी आहे. ब्रुकलिन ब्रिज हा न्यूयॉर्क मधल्या मॅनहॅटन आणि ब्रुकलिन या दोन भागांना जोडतो. आता आपण मॅनहॅटन मध्ये आहे. मॅनहॅटन मधून आपण चाललेलो आहे ब्रुकलिन मध्ये. ब्रुकलिन ब्रिज हा आजही पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इतकं सुंदर त्याचं डिझाईन आहे आणि आर्किटेक्चर सुद्धा
खूप छान आहे. आणि हे समोर जो टॉवर दिसतोय तो पूर्ण दगडाचा आहे आणि तो गोथिक स्टाईल मध्ये बनवलेला आहे. गोथिक स्टाईल म्हणजेच युरोपियन वास्तुकला वापरून इथलं डिझाईन हे केलं गेलेलं आहे. ब्रुकलिन ब्रिज हा हायब्रिड सस्पेन्शन ब्रिज आहे. म्हणजे केबल सुद्धा वापरलेली आहे आणि हा झुलता पूल म्हणून सुद्धा ओळखला जातो. 1800 मीटर म्हणजे जवळजवळ 2.25 किलोमीटर एवढा लांब हा पूल आहे आणि हा दगडाचा मनोरा गोथिक स्टाईल मध्ये बनवलेला आहे. उन्हाळा चालू आहे आणि लोक बाहेर पडतात फिरण्यासाठी आणि जगभरातले पर्यटक येतात हा ब्रुकलिन ब्रिज पाहण्यासाठी. त्यामुळे हा ब्रिज गर्दीने फुलून गेलाय. आता आपण ब्रुकलिन मधल्या वॉशिंग्टन स्ट्रीट या ठिकाणी आलेलो आहोत आणि न्यूयॉर्क मध्ये आल्यानंतरनं सगळ्यात जास्त फोटो काढले जाणारे ठिकाण म्हणजे हे वॉशिंग्टन स्ट्रीट. समोर ईस्ट नदीवर बांधला गेलेला मॅनहॅटन पूल आहे आणि त्या पुलावर निळ्या कलरचं स्टील मध्ये बनवलेलं टॉवर आहे आणि तिथून एम्पायर स्टेट सुद्धा दिसतं. तर खूप छान असा व्ह्यू दिसतो इथे. आणि या ठिकाणी खरं तर हॉलिवूड मधल्या बऱ्याच चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे. त्यामुळे तेव्हापासून हा जो ब्रिज आहे, हा जो पॉइंट आहे तो खूप प्रसिद्ध झालेला आहे. टाइम्स स्क्वेअर नंतर या ठिकाणी मला वेगवेगळ्या देशांमधले कंटेंट क्रिएटर दिसत आहेत आणि आपापला सेटअप लावून त्यांचं शूटिंग आणि रील बनवणं सुरू आहे. या ठिकाणी पर्यटक येतात हा ब्रिज पाहण्यासाठी आणि या ठिकाणी फोटोज काढण्यासाठी. तर या दोन्ही बाजूला यांनी फोटोज काढण्यासाठी असा सेटअप करून ठेवलेला आहे. आता आपण हा ब्रुकलिन ब्रिज क्रॉस करून ब्रुकलिनमध्ये आलेलो आहोत आणि इथे खास या ब्रिजचा व्ह्यू पाहण्यासाठी आलेलो आहोत. आणि थोड्या वेळाने अंधार होईल आणि लाईट्समध्ये हा व्ह्यू खूप सुंदर दिसेल. Aber kann ich gut unter Tisch stehen? आज दिवसभर खूप चाललो, न्यूयॉर्कमधली खूप सारी ठिकाणं पाहिली आणि खूप दमलो होतो. पण या ठिकाणी थोडंसं निवांत बसलोय आणि ह्या पाण्याचा आवाज येतोय. समोर इतका सुंदर हा ब्रुकलिन ब्रिजचा व्ह्यू दिसतोय. तर इतकं शांत वाटतंय आणि जो थकवा आला होता तो खरं तर सगळा निघून गेला. ब्रुकलिन ब्रिजच्या पलीकडे मॅनहॅटन दिसतंय आपल्याला. आम्ही यायच्या आधीपासूनच इथे खूप गर्दी होती. लोक बसलेले आहेत खास व्ह्यू पाहण्यासाठी आणि लाईट्स लागल्यानंतर हा ब्रिज अजून सुंदर दिसेल. कसला कमाल व्ह्यू दिसतोय ना. हा व्ह्यू पाहत मी इथे तासनतास बसू शकते, इतका सुंदर व्ह्यू दिसतोय. रात्रीचे 9:30 वाजत आलेले आहेत आणि आता आपण निघालेलो आहे हॉटेलवर जाण्यासाठी. तर स्टॉपवर जातानाच इथे हे चायना टाऊन लागलंय. अमेरिकेमध्ये ठिकठिकाणी असे चायना टाऊन आहेत. खूप पूर्वीपासून चायनीज लोक एकत्र अशा टाऊनमध्ये राहतात. मॅनहॅटनमध्ये आलेलो आहे आपण आता आणि जिथे आमचं हॉटेल आहे आणि टाइम्स स्क्वेअर पासून अगदीच जवळ होतो आम्ही. आणि मग म्हटलं आम्ही की चला या रिक्षाचा सुद्धा एक अनुभव घेऊयात. आणि खूप जवळ होतं टाइम्स स्क्वेअर. आता आम्ही खूप दिवसापासून फिरतोय या भागामध्ये तर सगळे रस्ते बऱ्यापैकी माहिती झाले होते. पण मी अजिबात रेकमेंड करणार नाही ही रिक्षा राईड जर तुम्ही न्यूयॉर्कमध्ये येणार असेल तर. कारण हे लोक खूप फिरवून फिरवून तुम्हाला टाइम्स स्क्वेअरमध्ये घेऊन जातील आणि खूप सारे पैसे लावतील त्याचे. आता टाइम्स स्क्वेअरला आलोय. टाइम्स स्क्वेअर पासून 5 मिनिटाच्याच अंतरावरती हॉटेल आहे. तर टाइम्स स्क्वेअरला आल्यावरती मात्र इथून लगेच पाय निघत नाही. थोडा वेळ इथले ॲडव्हर्टाईज पाहाव्याशा वाटतात आणि पूर्ण वातावरणाच्या ज्या वाईब्स आहेत त्या खूप छान असतात. तर थोडा वेळ थांबावंसं वाटतं. थोडा वेळ इथे थांबणार आम्ही आणि उद्या न्यूयॉर्कमधला आपला शेवटचा दिवस असणार आहे. उद्या सुद्धा न्यूयॉर्कमधली खूप छान छान ठिकाणं आपण पाहणार आहोत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूयात न्यूयॉर्क ट्रॅव्हल सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.